श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर 26 डिसेंबरला आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला जर का संसारिक प्रश्न असतील, नोकरी प्राप्ती होत नाही, मुलं बाळ होत नसतील, मुलं बाळ ऐकत नसतील, मुलं बाळ वाईट वळणाला गेली असतील, मुलं बाळ अभ्यास करत नसतील आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही, घरामध्ये सतत एकमेकाचं भांडण होत आहे, घरातील माणसांचं एकमेकाशी पटत नाही, तुमच्या घरावर बाधा आहे, नजर दोष आहे, घरामध्ये सारखं कोणाला ना कोणाला नजर लागत आहे, कोणी ना कोणी आजारी पडत आहे, तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ज्या वास्तूमध्ये राहता तिथे त्या जागेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथे रात्रीचे काही ना काही आवाज येत आहेत, भीती वाटत आहे, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, ज्या काही अशक्य कोटीच्या अडचणी असतील, जगाच्या पाठीवर तुमच्या कितीही प्रभावी किंवा कितीही मोठ्यात मोठी अडचण असू द्या, तुम्हाला त्या सर्व अडचणी जर का मुळापासून काढून टाकायच्या असतील, मुळापासून काढून फेकून द्यायच्या असतील ना, तर मी जी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे ती अत्यंत प्रभावी आणि सर्व अडचणीवर उपाय म्हणून तुम्हाला कामी येणार आहे. आणि ही सेवा मुलं, मुली, ताई, दादा, लग्न झालेले, लग्न न झालेले, आजी आजोबा कोणीही करू शकतात. असं नाही की ताई मी करू शकते का, तर हो, ही सेवा सर्वजण करू शकतात. आणि या जगामध्ये ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता, अगदी कुठेही ही सेवा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेवेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करायची नाही आणि कसल्याही प्रकारचे नियमसुद्धा नाहीत. आणि ज्यांना सेवा तर करायची आहे पण नियमांची भीती वाटते, कारण जगाच्या पाठीवर असे अनेक सेवेकरी आहेत की ज्यांना माहीत आहे की या सेवेमुळे माझे सर्व प्रश्न सुटणार आहेत, पण नियमामुळे त्या सेवा करायच्या राहून जातात किंवा त्या सेवा नियमामुळे करतच नाहीत. पण आपल्याला असं अजिबात करायचं नाही. तुम्ही कोणत्याही देवांना माना, तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, पण नियमांच्या भीतीमुळे तुम्ही सेवा करायचं सोडून देऊ नका. तर नियमांचे पालन करून मनापासून श्रद्धेने आणि विश्वास ठेवून सेवा करून तर बघा, नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लागतील. मग तुम्ही कोणत्याही देवाची सेवा केली तरी हरकत नाही. स्वामी समर्थांची करा, दत्त महाराजांची करा किंवा साईबाबांची करा, पण तुम्ही सेवा करायला सुरुवात तर करा. नक्कीच तुमच्या अडचणीवर मार्ग निघेल. तुम्ही मनापासून श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा करायला तर सुरुवात करा. बाकी सर्व स्वामी महाराज बघून घेतील. तुमच्याकडून नियमांचं पालन कसं करून घ्यायचं हे सुद्धा स्वामी महाराज बघून घेतील. तुम्ही फक्त तुमचं बोट स्वामी महाराजांच्या हातात देऊन तर बघा, बाकी सर्व स्वामी महाराज करून घेतील. स्वामी महाराज तुम्हाला योग्य त्या मार्गावर चालवतील, योग्य ती दिशाच दाखवतील. आणि जर का तुम्हाला मनात आलं की मला ही सेवा करायची आहे, तर काहीही विचार न करता, नियमांचं बंधन न ठेवता त्या सेवेला सुरुवात करा. बाकी सर्व काही स्वामी महाराज बघून घेतील की तुम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही. फक्त तुमचा ठाम विश्वास स्वामी महाराजांवर असायला हवा. आणि एवढा विश्वास जेव्हा स्वामी महाराजांवर असतो ना, त्यावेळेस कोणत्याही सेवेची प्रचिती, अनुभव आपल्याला लगेच यायला सुरुवात होते. साक्षात स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपली मदत करतात. साक्षात स्वामी महाराज आपल्याला दर्शनसुद्धा देऊन जातात. आणि स्वामी महाराज कुठे म्हणतात की रोज माझी पूजा मांडणीच कर, रोज मला किलोभर फुलंच अर्पण कर, रोज मला एवढे नैवेद्यच अर्पण कर. स्वामी महाराजांना आपल्याकडून असं काहीही नको असतं. स्वामी महाराजांना फक्त आपण किती अतर्कतेने त्यांना हाक मारतात, त्यांची सेवा किती मनापासून श्रद्धेने करतात, हेच स्वामी महाराज बघतात. आणि यावरूनच आपल्याला प्रचिती द्यायची का नाही हे ठरवतात. आणि फक्त मी सेवा करते, ही सेवा करते, ती सेवा करते असा अभिमानसुद्धा बाळगायचा नाही. तुम्ही मग जन्मभरसुद्धा सेवा केली ना, तर स्वामी महाराज तुम्हाला प्रचिती देणार नाहीत, कारण तुमची तळमळ तेवढी स्वामी महाराजांकडे पोहोचली पाहिजे. तुम्ही किती तळमळीने स्वामी महाराजांना हाक मारतात यावर स्वामी महाराज आपल्याला अनुभव द्यायला सुरुवात करतात. स्वामी महाराज त्यांचा आशीर्वाद द्यायला सुरुवात करतात. दुसरी गोष्ट, बऱ्याच सेवेकऱ्यांचं असं असतं की मला सेवा तर करायची आहे पण वेळच नाही, वेळ पुरतच नाही, वेळेचं नियोजनच लागत नाही. म्हणूनच आज जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, जे नियमांना भीतात, ज्यांच्याकडे वेळ नाही, ते सर्वजण ही सेवा सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत कधीही करू शकतात. सकाळी करू शकतात, दुपारी करू शकतात, रात्री करू शकता. फक्त 12 ते 12:30 सेवा करायची नाही, एवढी काळजी घ्यायची आहे. आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात. या सेवेला वेळेचं बंधन देखील नाही. आणखीन एक गोष्ट, तुम्ही ही सेवा कुठेही करू शकता. तुम्ही घरी नसाल, बाहेर बसला आहात, ऑफिसमध्ये आहात, कामावर गेला असाल, कामावरची सुट्टी असेल, फक्त कामावर गेल्यानंतर फक्त तुम्हाला 30 मिनिटे वेळ काढायचा आहे
आणि तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही कुठेही असा, माहेरी गेलेला असाल, गावाला गेलेले असाल, शेतामध्ये काम करत असाल, तिथे तुम्हाला फक्त अर्धा तास काढायचा आहे आणि दत्त जयंतीपर्यंत ही सगळ्यात प्रभावी आणि स्वामींच्या आवडतीची सेवा करायची आहे। पण जर का ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून देवासमोर बसा, धूप अगरबत्ती लावा, दिवा लावा आणि एक आसन घेऊन या सेवेला सुरुवात करा। तर आतापर्यंत आपण बघितलं की सेवा कशी करायची, स्वामी महाराजांना हाक कशी मारायची। तर आता बघूया ही 30 मिनिटाची सेवा कोणती आहे। तर या 30 मिनिटाच्या सेवेसाठी आपल्याला लागणार आहे संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ। संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 7 अध्याय आहेत आणि हा ग्रंथ खूप छोटा आहे। या ग्रंथामध्ये जे 7 अध्याय आहेत ते सुद्धा खूप लहान आहेत। आपल्या सर्वांना माहीतच आहे की गुरुचरित्र हा ग्रंथ एकूण 53 अध्यायाचा आहे आणि यामधले प्रत्येक अक्षर हे सुवर्ण अक्षर आहे। आणि अशा पवित्र ग्रंथाचे पारायण करायचे म्हटलं ना तर खूप सारे नियम पाळावे लागतात, खूप साऱ्या नियम आणि अटी असतात आणि वेळेचे देखील बंधन असते। आणि बरेच असे सेवेकरी आहेत की ज्यांना गुरुचरित्र तर वाचायचं आहे पण नियमामुळे, अटीमुळे आणि वेळेच्या बंधनामुळे त्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, गुरुचरित्र वाचणं शक्य होत नाही। ते आवर्जून या ग्रंथाचं पारायण करू शकतात। आणि हा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ हा 7 अध्यायाचा असून याचं जे फळ आहे ना, पुण्यफळ आहे किंवा फलश्रुती आहे ना, ती गुरुचरित्र वाचल्याप्रमाणेच आहे। जेव्हा आपल्याला गुरुचरित्र वाचतो ना तेव्हा जी फलश्रुती मिळते ना तीच श्री संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्यावर, पारायण केल्यावर मिळते। आणि जसे गुरुचरित्र पारायण केल्यावर तुम्हाला अनुभव येतील, तुम्ही स्वामी महाराजांच्या अगदी जवळ जाल, तसेच श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाने सुद्धा तुम्हाला तेवढेच अनुभव येतील, तुम्ही महाराजांच्या अगदी जवळ जाताल। पण शेवटी श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे। तुम्ही किती श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करतात ते महत्त्वाचं आहे। आणखीन एक गोष्ट, तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघता त्या दिवसापासून या सेवेला सुरुवात करा। तुम्ही जर का घरी असाल तर तुम्ही एकच वेळ ठेवा, एकच आसन ठेवा, एका जागेवरच बसून, म्हणजे पहिल्या दिवशी ज्या जागेवर बसला आहात त्या जागेवरच बसून करा। पण जर का तुम्ही बाहेर असाल, नोकरीच्या ठिकाणी असाल, शेतामध्ये असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा या सेवेला सुरुवात करा। ही सेवा करण्यासाठी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। तुमच्या मनामध्ये जी काही चांगली इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि नंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। पण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करायची म्हटल्यावर, संकल्पयुक्त सेवा करायची म्हटल्यावर एक गोष्ट आपल्याला पाळायचीच आहे, ती आपल्या सर्वांनाच माहीत आहे, ती म्हणजे आपल्याला ही सेवा होईपर्यंत मांसाहार करायचं नाही। एवढी साधी सोपी गोष्ट आपल्याला पाळायची आहे। आणि शक्य झाल्यावर घरामध्ये शिजवायचा देखील नाही। पण घरामध्ये होत असेल ना तर घरच्यांना खाऊ द्या। तुम्ही सकाळ सकाळ ही सेवा करून घ्या आणि नंतर दिवसभर काय होईल ते होईल, नंतर दुसऱ्या दिवशी अंघोळ करूनच या सेवेला सुरुवात करा। बाकी सर्व काही स्वामी महाराज बघून घेतील, बाकी सर्व काही स्वामी महाराज तुमच्याकडून करून घेतील। फक्त मनापासून श्रद्धेने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्या, स्वामी महाराजांचा अखंड आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा म्हणून ह्या सेवेला सुरुवात करा। बघा, तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतील। तुम्हाला नक्की स्वामी महाराजांचा अनुभव येईल आणि आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतील, आयुष्यामध्ये राजयोग येईल। म्हणूनच तुम्ही आजपासूनच या सेवेला सुरुवात करा। दत्त जयंतीपर्यंत ही दररोज 30 मिनिटाची सेवा करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या। व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।